पण यातून चांगला मार्ग आपल्याला काढायचा आहे आणि शेतकऱ्यांना 100% कुठल्याही परिस्थितीमध्ये हे युती सरकार आधार देईल। सन्माननीय अर्थमंत्री अजितदादा पवार आणि मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्याशी मला पूर्णपणे हा डाटा घेऊन बसावं लागेल आणि केंद्र सरकार बरोबर टाइप करून केंद्र सरकारने राज्य सरकारकडनं या कृषी विभागाला पैसे कसे जास्त मिळतील आणि त्यातून आपल्याला शेतकऱ्यांपर्यंत हे सगळं टेक्निक कसं पोहोचवता येईल हा माझा त्या दृष्टिकोनातून विचार आहे। दुसरीकडे कर्ज भरा म्हणून त्या संदर्भात सन्माननीय मुख्यमंत्री आणि कॅबिनेट मंत्रिमंडळामध्ये तो निर्णय होईल आणि त्या संदर्भामध्ये त्याची चर्चा आणि या सगळ्या गोष्टी चालू आहेत। महाराष्ट्र सरकारचं उत्पन्न खर्च या सगळ्या गोष्टीचा मेळ घालत असताना आपल्याला कर्जमाफी कशी देता येईल, शेतकऱ्यांना सुविधा कशा देता येतील हा सुद्धा अभ्यास ते या ठिकाणी करतात आहे। त्यामुळे लवकरात लवकर काय तो निर्णय व्हायचा तो होईल। पंतप्रधान किसान योजनेच्या पार्श्वभूमीवर काही शेतकऱ्यांमध्ये संभ्रम निर्माण झालेला आहे। या सगळ्या पार्श्वभूमीवर माझ्यासोबत बोलण्यासाठी नाशिक विभागाचे कृषी उपसंचालक जगदीश पाटील सर आहे। सर, पुढारी न्यूजमध्ये तुमचं खूप खूप स्वागत। एकूणच जर परिस्थिती बघितली तर सध्याच्या घडीला 19वा हप्ता या योजनेचा येणार आहे आणि त्या सगळ्या पार्श्वभूमीवर मोबाईल क्रमांक सक्रिय असावा याशिवाय आणखी काही संभ्रम आहे। नेमकी काय सविस्तर माहिती? प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना ही आपल्याकडे 2019 पासून सुरू झालेली आहे। सध्या आता 19वा हप्ता दिला जाणार आहे, परंतु यासाठी महत्त्वाचं जे डॉक्युमेंट्स आहेत ते जरी शेतकऱ्यांचे अपडेट झालेले असले पण त्याच्यात शेतकऱ्यांनी खात्री केली पाहिजे की आपलं जे अकाउंट नंबर आहे, खाते नंबर आहे, तो आधार लिंक आहे किंवा नाही। जर ते जे खातं आहे ते आधार लिंक करून घेणं आवश्यक आहे। बऱ्याच वेळा बँकांची नावं बदलली जातात किंवा त्यांचा IFS कोड बदलला जातो, त्याप्रमाणे खाते नंबर बदलल्यानंतर ते आपलं खातं आधार लिंक करून घेणं शेतकऱ्याला गरजेचं आहे। त्याचबरोबर त्याचे जे EKYC करणं पण आवश्यक आहे। EKYC साठी त्याचा 7/12चा उतारा, त्याचप्रमाणे फेरफाराची नोंद 2019ची ज्यान्वये त्याचा 7/12 त्याच्या नावावर झालेला आहे, 2019 पूर्वीचा तो असणं आवश्यक आहे, ती नोंद असणं आणि त्याचबरोबर त्याचं बँक खातं त्याला आधार खात्याशी लिंक असणं, ह्या तिन्ही गोष्टी त्यांनी कन्फर्म करून घेतल्या गेल्या पाहिजे। त्याच्यासाठी तालुका कृषी अधिकारी कार्यालयामध्ये सुद्धा ही सुविधा आपण संबंधित आमचा PM किसानसाठीचा कॉम्प्युटर ऑपरेटर संगणक चालक ही करत